आता दम लागतो ना बऱ्याच लोकांना, कप वाटतो, दम लागल्यासारखं वाटतं, तर ह्या दम लागलेल्या लोकांना ज्याला दम लागतो तर त्याला साधा साधा इलाज सांगतो काय करायचं. तुळशीच्या मंजिऱ्या घ्यायच्या, तुळशीच्या मंजिऱ्या घ्यायच्या आणि त्या विस्तवावरती टाकायच्या आणि आसमानदार पुदिना, पुदिना माहिती आहे की आपण स्वयंपाकात वापरतो, तर तो थोडा टाकायचा आणि त्याची धूप घ्यायची. हे 3 ते 4 वेळा फक्त करायचं, एका दिवसात नाही, 4-5 दिवसात 3-4 वेळा करा. सगळं खोकलाच गायब, सगळं तुमचं दम लागणं गायब. करून बघा. ज्याला जास्त खोकला आहे त्यांनी तांब्यावर मिठाचं पाणी प्यायचं आणि उलटी करायची सगळी अनाशापोटी. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून खोकला बंद. ताप आलाय, ताप आला ना या दिवसात बघा, सर्दी खोकला ताप असतो, शेळीचं दूध सगळ्या अंगाला पुसायचं, 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटांना प्लेन पाण्याला पुसायचं, तापच काय. करून बघा. लहान मुलांसाठी तरी एकदम ओके. लहान मुलांना औषध वगैरे देऊ नका, ह्या गोष्टी करून बघा. शेळीचं दूध अंगाला पुसायचं, 10 मिनिटांना प्लेन पाण्याला पुसून टाकायचं, ताप गायब होतोय. करून बघा. सर्दी, नाक गळायला लागले खूप तुमचं, नाक गळायला विस्तव घ्यायचं, त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं आणि दूध घ्यायचं त्याचं. आपण करत होतो बघा पूर्वी, आता करतात नको. आता औषधच पाहिजे. तर अशा गोष्टी खूप महत्वाच्या करत चला. आता साध्या साध्या गोष्टी अजून तुम्हाला सांगतो. साध्या साध्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आजपर्यंत मी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारतो. आजपर्यंत किती वेळा बॉडीचं सर्व्हिसिंग करून घेतलं? गाडी कुणाकडे आहे? ऑइल बदली करता की नाही? असंच उघडतं. नाही ऑइल बदली केलं तर ज्या तर ऑइल बदली करा स्वतःची, वर्षातून एकदा करायची. वर्षातून एकदा ऑइल बदली करून घ्यायची. कुठेही करा, कोणाकडेही करा. आमच्या इकडेही होता. तोडकर संजीवनीच्या आमच्या कोल्हापूरच्या सेंटरवरती आल्यानंतर इथून सगळ्यात जवळ तेच आहे. पुन्हा आहे पण इकडे रस्ता चांगला झाल्यामुळे तुम्हाला सांगता, मी तर काल मला वाटतं 3 तासाच्या आत जाऊ, 3 तासाच्या आतच पोहोचलो. रस्ता इथं सांगोल्यापासून रस्ता अगदी मिरज पास करेपर्यंत एकदम क्लास रोड आहे. तिकडे पुढं पण चांगलं झालेलं आहे. तर ते बऱ्यापैकी कसं आहे, कोल्हापूरच्या सेंटरवरती आलं ना तर गुडघे दुखी असू दे, कंबर दुखी असू दे, मणक्यात गॅप सांगितलाय, तुमची चकती सरकली, हे सोप्या बसल्यामुळे जास्त होतं. म्हणून बसायचं नाही. वजन कमी करायचं असेल तर सोपा टाळा. एक वेळ भात खावा पण सोप्यावर बसू नका. साधा साधा इलाज आहे. तर गुडघे दुखीचा त्रास आहे, कंबर दुखीचा त्रास आहे, नी रिप्लेस आहे, म्हणजे गुडघे बदलायला सांगितलं, कमरेचं ऑपरेशन करायला सांगितलं, कुठलंही काही असू दे, तुम्ही फक्त एकदा व्हिजिट करायची. आयुर्वेदातल्या ज्या जुन्या पूर्वी लोकांना असं होत नसेल का, गुडघे दुखीचा त्रास नसेल का पूर्वीच्या लोकांना? तेव्हा काय करत होते? तेव्हा गुडघे बदलत होते का? मला सांगा. ज्येष्ठ नागरिकांना विचारतो की आता 25 वर्षापूर्वी होतं का? 25-30 वर्षापूर्वी गुडघे बदलायचं काय होतं का? मित्र ऐकलंच नव्हतं. मी 30 वर्षापूर्वी थायरॉइड ऐकलाच नव्हता. 30 वर्षापूर्वी होतं का थायरॉइडचं तुम्हाला औषध? ऐकलं का तुम्ही? 30 वर्षापूर्वी होतं का कोणाला? म्हणजे मला तर माझ्या काय ऐकण्यात नव्हतं बरं का. 30-35 वर्षापूर्वी मी आता एवढं बघतो ना, 30 वर्षात हळूहळू करत ना आपल्याला बघा रोजचे औषधं सुरू झालेले आहेत. महिलांना थायरॉइडचे सुरू झालेले आहेत. आता मासिक धर्मामध्ये अडचणी येणं या हार्मोन्समुळे होते. महिला वर्ग त्याच्यासाठी सुद्धा खूप काही गोष्टी करत राहतात. साधी गोष्ट सांगतो, गर्भाशयात गाठी, अमुक तमुक, मासिक धर्मामध्ये अनियमितता, ह्या हार्मोन्समुळे सुद्धा होते. काही महिलांच्या मध्ये गाठी दिसतात पण बबल्स असतात ते. तर विनंती करतो, पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचा. बघा सगळं ऑटोमॅटिक बरं होते. माझ्याकडे कितीतरी महिला आहेत अशा माता भगिनी की त्यांचं पिंपळाच्या पाण्याचा काढा पिल्यानंतर, पिंपळाच्या पानाचा काढा पिल्यानंतर गाठी वगैरे गायब झालेले खूप साऱ्या महिला आहेत. करून बघा, घरच्या घरी करा, उगाच घाबरू नका कुठल्याही गोष्टीला. तर त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं हे सगळ्याच आजारांपासून लांब जायचं असेल, हार्मोन्स मध्ये सुद्धा तुम्हाला जर काय वाटत असेल, बऱ्याच गोष्टी महिलांना बोलायच्या असतात. आता मलाही काही गोष्टी ओपन बोलता येत नाही, मी मला मर्यादा आहे म्हणून मी इथपर्यंतच बोलतो. पण तुम्हाला जर बिनधास्त बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या तोडकर संजीवनीच्या युनिटला फोन करू शकताय. तिथं बाई असतात, म्हणजे माझ्या मिसेस आहे,
संजीवनी तोडकर, त्यांच्याच नावानं सगळा बिझनेस आहे, बायकांच्याच नावानं काय लागतंय, काय फार नाही आपल्याला, काय करायचं जोक सपाट. नाहीतर लाईव्ह आहे कार्यक्रम, तिकडे बघत बसलेली असते काय काय बोलतोय. तुम्हाला वाटलं माझं नाही सरळ आहे गेलं की मग हे म्हणतात काय काय म्हणत होता. तर असं झाला नाही, बायकोला मिळायला पाहिजे, लई लपडी वाटायचं काय सांगायचं. तर असो, तर माईंना तुम्ही फोन करू शकताय, माईंना विचारू शकताय तुमच्या सगळ्या शंका होऊ शकतात. यायला जमत नसेल तर ऑनलाईन सुद्धा माई तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही ऑनलाईन फोन करायचा, माई व्हिडिओ कॉलवरती तुमच्या बोलतील, डायरेक्ट तुमचं बोलणं होऊन जाईल, डायरेक्ट बोलणं. कुणाला काय बोलायचं असेल, भेटायचं असेल, तुम्ही यायलाच पाहिजे असं नाही, तिथून सुद्धा तुम्ही बोलू शकता, तुमच्या मनातल्या शंका होऊ शकतात. कारण महिलांना बऱ्याच अडचणी आहेत, बऱ्याच समस्या आहेत आणि असतात, मला चांगलं माहिती, कोण मुद्दामून करत नाही. पण काय करायचं, कुणाला विचारायचं. आणि जिथं तिथं कसं माहिती का, आजकाल भीती घालतात बघा खूप, विशेष करून बिस्किट पुढे घेऊन येतात ना, ह्यांना घरात घ्यायचं नाही, गेले भीती घालतात. मैत्रीण असेल ना, मैत्रीण लय डेंजर. डेंजर गोळी कुठली असेल ना, बंदुकीच्या गोळीपेक्षा पण डेंजर गोळी म्हणजे मैत्रीण. आली की काय सांगाय, 10 रुपयाचा बिस्किट सापडा घेऊन उगाच जातं, काय ग बाय माझी कशी ग चालीस तू, कशी म्हणतीस नी कशी लागलीस, काय चिप्पाटाच झालीस पार. आत्म मनात तिला आनंद झालेला असतो, डोळ्याला पाणी असते का बघा, असू दे बघ एक काम कर, तिकडे तोडकरांच्याकडे जा, जा बाई काय घाल पैसा काय घालायचं ते, तोडकर घ्यायलाच बसतात, तोडकर घ्यायलाच बसल्या म्हणून असं. आणि बघ बाई पोटातून कॅन्सर बिन्सर आहे का बघ म्हणते, ही लगेच लागली बघा पोट तपासायला लागली आणि हिला रडायला येते. मग ही काय करते, काय काम बाई कसं होतंय कसं ग असं ग, त्या पोरगं बघ ना, नवरा लक्ष देईना, तिला सांगायला चालू केलंच. तिने जरा एक पीक मारली, तुम्ही सगळं 100 सगळं सांगून मोकळं होत आहे. आणि ती बाहेर जाताना चप्पल घालताना आता काय म्हणते ना, त्या पापड मिळायला लागले दुसरं काय, तुम्हालाच नाव घेऊन जाते. आम्हाला पण लई किडे असतात. गाडी घेतली की नाही, गरीबच्या बायका बघायच्या हल्ली मला वहिनी या की, वहिनीला बघावलेलं नसते. वहिनी म्हणजे आमचं हे बोंबलं अजून एमएटीवर घेतलंय आणि हिनं बघा की वर्षात दुसरी गाडी घेतली. वहिनी ती प्रत्येक टिकलीला शिवाय देते, या गाडीचा रंग बुडावा, या गाडी हीच पडावी, शिव्या देऊन पेढा दिल्यात पण खाईत नाही, असंच चालतं. मग म्हणून विनंती करतो, हसत खेळत राहा. सगळ्यात भारी दुःखाची व्याख्या माहिती नाही कोणाला, तर उगाच सगळ्यांना आहे. दुःखाची व्याख्या सांगा बरं एखादं कोणतरी, नाही सांगताय. दुसऱ्याचं बरं झालं की फार दुःख वाटतं, दुसऱ्याचं पण बरं झालं की दुःख वाटतं, दुःख वाटते. मग ते किडा कोणाच्या दुःख आहे का ते, त्याला बरं वाटतं, घटना तीच आहे. असंच असतं. तुम्ही गाडी घेतली, आनंद झाला का दुःख झालं, आनंद, शेजार पाजाराला तिने गाडी घेतली, त्या साहेबांनी बरोबर सांगितले, शेजार पाजाराने गाडी घेतली की आपल्याला जरा दुःख होतंयच. मित्राला आपल्यापेक्षा जास्त मार्क पडले तर आपल्याला जरा वाईट वाटतंयच, तर असंच झाला. विनंती करतो, बॉडीचं सर्व्हिसिंग सगळ्यात महत्वाचं आहे आणि या एज नंतर खरंच गरजेचं आहे, महिलांना तर खूप महत्वाचं आहे. कारण काय होतंय, आपण जे खातो पितो रोजचं काय काय असतं ना, हे सगळं कचरा स्टोअर होऊन बसतो इकडे. पोट एवढं मोठं दिसायला लागलं तर आत सगळंच काही चरबी नसते. आतड्यांमध्ये ना असं आतडी फुगायला लागतात, आतड्यांमध्ये कचरा साठा लागतो, आतडी मोठी व्हायला लागतात आणि मग त्यामुळे ते साफ केल्याशिवाय ना पोट प्लेन दिसत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की पोट प्लेन दिसावं, पोट प्लेन दिसावं, पण होत नाही. बाकीच्या बॉडीचा काही त्रास नसतो, पण पोट मोठं झालं की बसायला येत नाही, उठायला येत नाही, काही खाता पिता येत नाही, काय अवघड गोष्ट असते, हालचाल करता येत नाही. पोट बारीक ठेवण्यासाठी तुम्हाला सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. बॉडीचं सर्व्हिसिंग 3 प्रकारे करू शकता. एक घरगुती उपाय म्हणून पहिला प्रकार आहे तो म्हणजे 3 दिवस सलग ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, ताक लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं, उशालाच घेऊन झोपायचं ताक. नाहीतर उशाला घेऊन झोपायचं म्हटल्यानंतर सांगू शकत नाही माणसाचं काय.
मला एकदा पुण्यावरून फोन आला होता, मला म्हणले ते शनिवार रविवार आणि सोमवारी केलं तर चालेल का? मी म्हणत करा. मला म्हणजे मध्ये रविवार येतो ना संडे आमच्या सौभाग्य मला फक्त एक दिवस घेण्याची परमिशन देतात. मग रविवार थोडी घेतली तर चालेल का? मी म्हणलं फक्त ताकच प्यायचं. मला पण ते ताकात घालून दिलं. आता काय सांगायचं? तर 3 दिवस ताक प्यायचं, रवीने घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, असं पातळ पातळ ताक 5 ते 6 लिटर 5 लिटर पासून पुढं किती पिता येईल तेवढं प्यायचं. पहिल्या दिवशी उलटी होईल, लूज मोशन होईल किंवा विकनेस येईल, डोकं दुखायला लागेल, घाबरू नका, तुम्ही मारणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटायला लागेल, दुसऱ्या दिवशी दुपारनंतर परत त्रास होईल, तिसऱ्या दिवशी मात्र काय फारसं होणार नाही, पण तुम्हाला हालचाल कमी करावी लागेल, कारण हालचाल करता येणार नाही. 4थ्या दिवसापासून वरण भात भाकरी असं करत करत तुम्ही वाढवत 15 ते 16 दिवसानंतर तुम्ही रेग्युलर फूड घेऊ शकता. म्हणजे 18-20 दिवसाचा हा कार्यक्रम आहे, तुम्ही करू शकता. 20 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिसिंग होऊन जाते. करून बघा आणि मग सांगा. दुसरी गोष्ट आहे तर पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन, पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन तुम्ही कुठल्याही प्रकारचा असू दे तुम्ही पंचकर्मा करून घ्या. म्हणजे कसं असते पंचकर्मामध्ये वेगवेगळे प्रकार करतात. पहिल्या दिवशी गोमन देतात, दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाची मसाज, 4थ्या दिवशी पाठीची मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात नाकात कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं तेल घालतात, 6व्या दिवशी तुम्हाला फुल बॉडी मसाज करून देतात आणि 7व्या दिवशी ऑइल म्हणजे तुम्हाला औषधी पाण्याने आंघोळ घालतात आणि पूर्ण स्वच्छ म्हणजे सेम गाडी सर्व्हिसिंग सारखं. पहिलं कचरा साफ करतात म्हणजे ऑइल बदली करतात दोन्हीचं, मग कार्बोरेटर मधला कचरा काढतात, काय काय करतात, ऑइल फिल्टर बदलतात, असं सगळं बदलून शेवटी गाडी सर्व्हिसिंग करतात. तसं बॉडी सर्व्हिसिंग करून देतात, पण कमीत कमी 1,00,000-1,15,00,000 रुपये त्याला खर्च येतो. करून बघा वर्षात एकदा, कारण काय हरकत नाही. ज्यांना जमते त्यांनी करा, आमच्याकडे कमी किमतीमध्ये होत नाही, पण तुम्हाला करायचं असेल तर बाहेर करू शकता कुठे. आणि त्याचबरोबर जर समजा साधा सोपा मार्ग हवा असेल तर तोडकर संजीवनीचं आरोग्य संजीवनी, आरोग्य संजीवनी तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तुमचं बॉडीचं सर्व्हिसिंग करण्यासाठी आरोग्य संजीवनी घेत राहा. वर्षातून एकदाच घ्यायचं आहे. 1600 रुपये काम क्लास वर्षातून एकदा, म्हणजे महिन्याला 150 रुपये खर्च पकडला तर आपण 150 रुपये पकडू शकतो. अशा पद्धतीने 1600 रुपये काम क्लास करून बघा आणि मग सांगा. एकदाच घ्यायचं, 10 दिवसाचं औषध आहे, 10 दिवसामध्ये तुम्हाला ते पूर्ण बॉडी क्लीन करून टाकते. पाहिजे नसेल तेही ट्रायलसाठी आणलेलं आहे. आणलंय ओके, आणलंय. तिथं ते टेबल मांडलं, तिथं तुम्हाला दाखवतील कसं आहे बघा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर डोळे सगळ्यात महत्वाचे, बरोबर आहे. समजा डोळे चांगले नसतील, हात पाय धड आहे पण डोळे चांगले नाही, काय करणार आहे? याला सुद्धा धरून न्यावं लागते, ह्याला सुद्धा धरून न्यावं लागते. खरंच डोळ्याची किंमत जर बघायची असेल तर एखाद्या डोळे नसलेल्या माणसाला विचारा, डोळे नसल्यावर काय असतं, काहीच बघू शकत नाही. समोर किती माणसं आहेत बघू शकत नाही, जेवताना सुद्धा काय खातोय कळत नाही, चापचून बेकार परिस्थिती आहे. पण डोळे सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. विशेष करून काय माहिती का, तो उघडा आहे आणि चेहऱ्यावरती. 2 व्हीलरवरनं जाताना जरा गॉगल्स वापरत चला, काळजी घ्या. मग सांगितलं ना, तुरटीच्या पाण्याचा ते उपयोग करत चला, संत्र्याची साल, तुरटीचं पाणी, त्रिफळा याचा उपयोग करत चला. आणि अगदीच काय वाटलं तर त्याच्यासाठी आपल्या दृष्टीचं बल वाढवण्यासाठी दृष्टीबल म्हणून तोडकर संजीवनीचं आहे. तुम्हाला साधा एक पार्ट सांगतो. तुम्हाला जे दिसतंय हे सगळे कलर्स दिसतात, त्या सगळ्या हालचाली दिसतात, हे माणसं दिसतात. तुम्हाला माहिती आहे डोळ्यात किती पार्ट काम करतात? त्याच्यासाठी किती भाग असतात? 40 लाख भाग काम करतात. त्यावेळेस आपल्याला दिसतंय किती? लाईव्ह प्रोग्राम मध्ये मी सांगतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगल वरती काढा आणि डोळ्यांमध्ये किती भाग काम करतात त्यावेळेस आपल्याला दिसतंय. हे बघा, 40 लाख भाग काम करतात त्यावेळेस आपल्याला दिसतंय. नाहीतर माणसाने डोळा तयार केला नसता की नसता? शक्य नाही.
की इथून जे बघितलं मेंदूपर्यंत आणि मेंदूतून परत येईपर्यंत जाताना आकृती उलटी जाते, येताना सरळ होऊन येते. बघा माझं पटेल असेल गुगलवर दादा टाकून बघा, 40 लाख भाग काम करतात त्यावेळेस आपल्याला दिसतंय. इतका महत्वाचा पार्ट सांभाळतो का आपण व्यवस्थित? देवाला हलकं काही दिलेलं नाही तुम्हाला, हलकं मटेरियल वापरलेलं नाही, तुम्ही नुसतं भिवून भिवून कमजोर करायला लागलाय. हृदय दिवस रात्र चालू आहे. आज माझं वय 58 वर्ष आहे. मला एक मशीन दाखवा की 58 वर्ष दिवस रात्र चालू आहे का कुठलं? त्या मामाचं वय किती आहे? पटकेवाल्या मामाचं, भेटेवाल्या मामाचं वय किती आहे? तरी असेल 80च्या आसपास असेल. किती आहे? 80. रात्री मला एक भेटलेलं बघा, चांगलं तरुण पाठ एक भेटलेलं, 79 वय म्हणजे 85. रात्री 79 वर्षाची पण भेटलेली मला घ्यायला पण आली होती आज मला. हा इथं ते 80 वर्ष झालं अजून काही त्रास आहे का? 80 वर्ष झालं मशीन दिवस रात्र चालू, तर कधी 5 मिनिटं थांबलंय? थांबलं की तुम्ही गेला. मला एक मशीन दाखवा बघा, आहे का? एवढं देवात दिलेलं आहे की ह्या भागात सोलापूर साईडला ना किडनी फेल झालं, मुतखड्याचा त्रास होणं, ही एक लय डेंजर परिस्थिती आहे. खूप लोक येतात माझ्याकडे इकडून, किडनी फेल गेलेले 13-14 वर्षाची मुलं सुद्धा येतात. तर साधा एकदा सांगतो, कांदा चिरायचा, पाण्यात टाकायचा, 3 ग्लास पाण्यात टाकायचा, उकळून 1 ते 1.5 ग्लासच करायचा, वस्त्रगाळ करायचा आणि हा काढा प्यायचा. किडनी क्लीन राहते. करून बघा ही गोष्ट. तर चला आपण म्हणतो ते डोळ्यांमध्ये 40 लाख भाग काम करतात त्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं, एवढे डोळे महत्वाचे आहेत की नाही? तर ह्यांची काळजी घ्या. आणि त्यासाठी दृष्टिबल म्हणून तोडकर संजीवनीचं आहे, जे तुमच्या सगळ्या भागांची काळजी व्यवस्थित घेऊ शकतं. तुमची दृष्टी चांगली ठेवू शकते, डोळ्यांची पूर्ण काळजी. म्हणजे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दृष्टिबल खरंच खूप महत्वाचं आहे. ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना आज मी आणलेलं आहे, घेऊ शकता, पण थोडेच आहे. कारण मी कसं आहे, मी विकायला येत नाही, मी फक्त ट्रायल देण्यासाठी, दाखवण्यासाठी आणतो. बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की आलाय तर आम्हाला काहीतरी मिळावं, तर त्यासाठी म्हणून आणतो आणि तेही डिस्काउंट मध्ये देऊन जातो, मला न परवडणाऱ्या दरामध्ये देऊन जातो. विकायचंच असतं ना तर हाय त्या रेटमध्ये विकलं असतं, डिस्काउंट देत बसलो नसतो, किंवा जर पैसेच कमवायचे असतील तर येण्या जाण्याचे पैसे घेत बसलो असतो. तर ठीक आहे, सगळ्यांना विनंती करतो की घ्या, तर नाही या पद्धतीने तुम्ही बघून तरी कमी जावा. आणि जर काय वाटलं आपल्याला कुठल्या शंका असतील काही, तुम्हाला सांगतो की 99 21 57 70 33 या नंबरवरती कॉल करा. बॉडी सर्व्हिसिंग साठी सुद्धा आरोग्य संजीवनी घेऊन जाऊ शकता, बघून जाऊ शकता. तर अशा पद्धतीने तेलही थोडंच आणलेलं आहे, तेलही घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीने सगळ्यांना आरोग्याच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांनी हेल्थ वाईज चांगलं राहावं, मेन म्हणजे हसत खेळत राहावं, आनंदात राहावं, हीच परमेश्वरची प्रार्थना करतो. आयोजकांचा आभार मानतो, पत्रकार बंधूंचा आभार मानतो, आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला बोलूया खूप बरं वाटलं. तुम्हाला 100 वर्षाचं निरोगी आयुष्य सांगून मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.